गडचांदूर नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी. कोण होणार यंदा नगराध्यक्ष? महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद नगराध्यक्ष पदांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीत कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. या निकालानंतर गडचांदूरच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला असून सर्वच पक्षाच्या इच्छुक नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आरक्षण खुल्या प्रवर्गात सुटल्यामुळे आता सर्व पात्र व्यक्तींना नगराध्यक्षासाठी संधी खुली झाली आहे. यामुळे गडचांदूर शहरातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आमचे भावी नगराध्यक्ष म्हणून शुभचिंतकांकडून बॅनरबाजीचा ट्रेंड सुरू झाला आहे. विविध नेत्यांचे कार्यकर्ते व समर्थक फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप स्टेटसवर आकर्षक बॅनर शेअर करीत आहेत. अनेक बॅनरवर भावी नगराध्यक्ष अमुक तमुक अशा शुभेच्छा झळकत असल्याचे दिसून येते आहे. राजकीय वर्तुळातल्या सोशल मीडियाच्या हालचालींना सुरुवात झाल्याने पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि इतर पक्षातील इच्छुक नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे दिसून येते आहे. गडचांदूर नगराध्यक्षासाठी यंदा चुरशीची लढत रंगणार असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत असून सोशल मीडियावरील बॅनरबाजी आगामी राजकीय स्पर्धेची सुरुवात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सध्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले नसले तर भाजपमधील एक गट वगळता दुसरा गट व इतर काही पक्षाचे नेते स्वतः आतापासूनच नगराध्यक्ष पदावर दावा करताना दिसून येत आहे. एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ द्या, मग पाहू किसमें कितना है दम.